पुशअप्स ही बेस्ट एक्सरसाइज आहे तुमच्या अपर बॉडीला ट्रेन करण्यासाठी, जर तुम्ही ती योग्य पद्धतीने केलात तर. पण जर तुमची पद्धतच चुकीची असेल तर तुम्ही फक्त तुमचा वेळ वाया घालवत नाही आहात, सोबतच इंजुरीला सुद्धा आमंत्रण देत आहात. आणि 95% लोक याच 5 चुका करतात. चूक नंबर 1, पुशअप्स करताना तुमची मान एकदम सरळ ठेवणे. यामुळे पुशअप्स करताना तुमची स्पाइन अलाइनमेंट बिघडते आणि तुमच्या मानेचे मसल स्ट्रेच होतात. त्याऐवजी तुमचं डोकं खाली ठेवा, अशा पद्धतीने की तुमचं डोकं स्पाइनच्या सरळ रेषेमध्ये येईल. चूक नंबर 2, पुशअप्स करताना तुमचे दोन्ही कोपरे पूर्ण बाहेर काढणे की त्यांचा आकार टी सारखा होतो. ज्यावेळी तुमचे कोपरे अशा पद्धतीने पूर्णपणे बाहेर येतात आणि 90 डिग्री कोन तयार करतात, त्यावेळी पूर्ण स्ट्रेस तुमच्या शोल्डर जॉईंटवर येतो. त्याऐवजी तुमचे कोपरे फक्त थोडे मागे खेचा, जेणेकरून एका बाणासारखा तुमचा आकार तयार होईल. चूक नंबर 3, हिप सॅगिंग. अशा फॉर्ममुळे संपूर्ण स्ट्रेच तुमच्या लोअर बॅकवर येतो आणि एक सुद्धा पुशअप बरोबर जात नाही. याऐवजी तुमच्या कमरेला वरती करा आणि अशा फॉर्म मध्ये पुशअप्स करा. चूक नंबर 4, पुशअप्स करताना शोल्डर पूर्णपणे पुढे ठेवणे. अशा फॉर्ममुळे तुमची चेस्ट आउट ऑफ द मुवमेंट जाते आणि पूर्ण लोड शोल्डर सारख्या मसलवर येतो. त्याऐवजी तुमचे शोल्डर मागे घ्या, जोपर्यंत तुमचे पूर्ण पुशअप्स मारून होत नाही. चूक नंबर 5, पुशअप्स करताना स्ट्रेट खाली आणि वरती जाणे. जर तुम्ही फक्त अप आणि डाऊन पुशअप मारताय तर तुम्ही चेस्टला फुल ऍक्टिव्हेट करण्यापासून लांब ठेवताय. म्हणून पुशअप्स करताना ज्यावेळी तुम्ही खाली जाल त्यावेळी स्वतःला हलकं पुढे लोटा आणि पुन्हा वरती या. चला, तुमच्या पुशअप्सच्या सगळ्या चुका मी व्यवस्थित केल्या आहेत. आता तुम्ही सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका.